दमोह जिल्ह्याच्या रंजरा गावचे रहिवासी असलेल्या झालमसिंह लोधी यांची मुलगी इमरती हिचा 21 एप्रिल रोजी लग्न सोहळा होता। लग्न सोहळ्याला 3 दिवस शिल्लक असताना 18 एप्रिलला झालमसिंह यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला। यानंतर गावातल्या लोकांनी एकत्र येऊन झालमसिंह यांच्या मुलीचं मंदिरात लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला। सर्वजण लग्नाची तयारी करत असतानाच अचानक एक गरुड पक्षी उडून घराच्या अंगणात येऊन बसला। या गरुडाला हुसकावून लावण्याचा खूप प्रयत्न केला गेला, पण तो निघून गेला नाही। त्यानंतर झालमसिंह यांच्या पत्नी आणि इमरतीची आई नैनीबाई यांनी पक्षासाठी दूध ठेवलं। यानंतर पक्षी कुटुंबातल्या सदस्यांमध्ये मिसळून गेला। एवढंच नाही तर कुटुंबीय लग्नविधीसाठी जेव्हा मंदिराकडे निघाले तेव्हा गरुडही त्यांच्या खांद्यावर बसून मंदिरात गेला। लग्नाचा प्रत्येक विधीला हा गरुड उपस्थित होता। त्याने लग्नातील पाहुण्यांसोबत पंक्तीत बसून भोजनाचा आस्वादही घेतला। नंतर वरमाला विधीच्या वेळी तो स्टेजवर गेला आणि वधूच्या डोक्यावर बसला। झालमसिंह यांच्या कुटुंबातल्या लोकांचं असं म्हणणं आहे की मृत्यू झालेले झालमसिंह गरुडाच्या रूपात आले आणि त्यांनी आपल्या मुलीला आशीर्वाद दिला। गावकऱ्यांनी देखील या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त केलंय। हिंदू धर्मामध्ये काही पक्षांना फार महत्त्व दिलेलं आहे। प्रत्येक पक्षाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं प्रतीक मानलं गेलं। कावळ्यासारख्या पक्षाच्या रूपाने तर दिवंगत व्यक्ती पुन्हा येऊन भेटते असं मानलं जातं। तुम्हाला याबद्दल काय वाटतं?